नुसतं सगळ्या सोयऱ्यांचं राजकारण या महाराष्ट्रामध्ये चाललंय. काय करायचं? मुलाला तिकीट, मुलीला तिकीट, पुतण्याला तिकीट, भाच्याला तिकीट, वहिनीला तिकीट, काकाला तिकीट. अरे हे काय चाललंय काय या महाराष्ट्रामध्ये? म्हणजे कार्यकर्त्यांनी आयुष्यभर कार्यकर्ता राहावं आणि यांनी मात्र नालायकांनी मौज मजा करावी. बरं, यांचं काम काय? यांचं कर्तृत्व काय? यांना भैया, दीदी, दादा, मामा, काका का म्हणायचं? काहीच नाही. फक्त ते एका नेत्याच्या आजूबाजूच्या कंपूतले आहेत. ते कुठल्या तरी नेत्याचे सगळे सोयरे आहेत. फक्त एवढ्याच एका कारणाने फक्त त्यांना सर्वोच्च स्थानी मानायचं आणि कार्यकर्त्यांनी मात्र झेंडे वाहत राहायचं. म्हणजे कार्यकर्त्यांनी आयुष्यभर कधीही नेता बनायचं नाही अशी सिस्टीम या लोकांनी आणलेली आहे. त्याच्यामुळे या महाराष्ट्राला या चॅनलच्या माध्यमातून आमची कळकळीची विनंती आहे की एकदा हे असे उरावर बसलेले जे उपरे आहेत यांना धडा शिकवा. आणि माझी त्या तमाम कार्यकर्त्यांना विनंती आहे ज्यांनी 20-20 वर्ष 30-30 वर्ष एखाद्या पक्षाची चाकरी केल्यासारखं आपल्या बापाला न मानता या नेत्याला देव मानणारे, आपल्या आईला न मानता या नेत्यांना देव मानणारे या सगळ्या कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे, पक्ष कोणता असू द्या तुमचा, सगळे सारखे झालेले आहेत.